मार्च 2026 पासून होणार फुकट प्रवास बंद। आता तुम्हाला हे कार्ड काढावं लागेल आणि प्रवास हा फुकट मिळणार नाही, कारण की महत्त्वाची बातमी आहे। कारण की मित्रांनो, आता राज्य परिवहन मंडळाच्या एस-टी बसमध्ये महिलांना अर्धे तिकीट, ज्येष्ठांना फुकट प्रवास होता। मात्र आता 1 मार्चपासून हे सर्व बंद होणार आहे। यासाठी शासनाने एक NCMC कार्ड जे आहे देण्याचा निर्णय घेतलेला आहे। सर्व सवलतीधारकांना जे आहे प्रवाशांना हे कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे, कारण की हे कार्ड असेल तरच एसटीचा तिकिटात सवलत मिळणार आहे। यावरून प्रत्यक्षात योजना बंद होणार नसली तरी त्याचा थेट लाभ हा प्रवाशांना घेता येणार नाही। हे कार्ड काढण्यासाठी एवढ्या काही अटी घालण्यात आलेल्या आहेत की कार्ड सहजरित्या मिळणार की नाही हे तुम्हाला सांगणार आहे। अर्धे तिकीट फुकट प्रवासाची सवलत घेणाऱ्या ते कार्ड काढायला टॉप अप रिचार्ज करायला जमेल की नाही असा हा प्रश्न उपस्थित होत आहे। कारण की खरं तर शासनाने घेतलेला निर्णय हा स्वागतार्ह आहे, परंतु फार पूर्वी हा निर्णय घ्यायचा पाहिजे होता। कारण अर्धे तिकीट फुकट प्रवास करणारे एस-टी बसमध्ये मस्त बसून प्रवास करायचे आणि तिकीट काढणारे मात्र उभे राहून प्रवास करायचे। या कार्डमुळे कुठेतरी अशा प्रवाशाला मर्यादा येतील की बोलले जात आहे की कारण की आता हे महत्त्वाचं कार्ड मिळणार कुठं? तुम्हाला एक कार्ड कुठे काढायचे, कुठे मिळणार नवं कार्ड? महाराष्ट्र मार्ग परिवहन मंडळाने 13 फेब्रुवारी 2026 रोजी सर्व विभाग यंत्रणांना परिपत्रक पाठवले आहे की त्यामध्ये NCMC कार्ड जे आहे, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड बंधनकारक करण्यात येत असल्याचे म्हटले आहे। हे कार्ड कुठल्याही बस स्टँडवर बनवून मिळणार नाही। प्रीपेड वॉलेट सारखं हे काम करणार असून 199 रुपये त्यांची किंमत आहे। त्याच किमान 100 रुपयांचा बॅलन्स कायम ठेवावा लागणार आहे। यासाठी 50 रुपयांच्या पटीत ते रिचार्ज करता येणार आहे। हे कार्ड थेट आधार कार्डशी कनेक्ट असल्याचे वेगळे आधार कार्ड दाखवण्याची गरज संपणार आहे। तुम्हाला आता आधार कार्ड जे आहे तुम्हाला दाखवायची गरज नाही। तुम्ही हे कार्ड दाखवलं तरी तुम्हाला फुकट प्रवास हा मिळणार आहे। यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य महिला, दिव्यांगजन, विविध पुरस्कारप्राप्त व्यक्ती, विविध व्याधीग्रस्त रुग्ण इत्यादींचा समावेश या कार्डमध्ये सवलतीमध्ये जे आहे प्रकारानुसार सवलतीची टक्केवारी ही किलोमीटरनुसार व इत्यादींची माहिती असेल। सर्व माहिती या कार्डमध्ये तुमची साठवली जाणार आहे। तुमचं कार्ड जे आहे, कार्ड हे आधार कार्डची लिंक असणार आहे। तुम्हाला दुसरं डबल आधार कार्ड दाखवायचं गरज नसणार आहे। हे स्मार्ट कार्ड आहे। तुम्हाला ATM कार्डसारखं तुम्हाला हे आधार कार्डसारखं तुम्हाला हे सोबत ठेवावं लागणार आहे, तर तुम्हाला हा फुकट प्रवास मिळणार आहे। अन्यथा तुम्हाला पूर्ण पैसे हे भरावे लागतील। एस-टी बसमध्ये महिलांसाठी अर्धे तिकीट, ज्येष्ठांसाठी मोफत प्रवास असे अनेक योजना आहेत। मात्र या योजनेसाठी आता शासनाने NCMC कार्ड बंधनकारक केले आहे। कार्डच्या माध्यमातून शासनाने आधुनिक पाऊल टाकल्याने सांगितले जात आहे की तरी प्रत्यक्षात मात्र अशा प्रवाशांना आता अर्धे तिकीट, मोफत प्रवासाचा थेट लाभ हा घेता येणार नाही। आतापर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड हे पुरेसे होते, मात्र आता हे स्मार्ट कार्ड जे आहे, NCMC कार्ड जे आहे तुम्हाला बंधनकारक करण्यात आलं आहे। हे कसं काढायचं संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की यानंतर आपला व्हिडिओ जो आहे कार्ड कसं बनवायचं, कार्ड कुठे बनवायचं, किती फी भरायची, कार्ड तुमच्या पोस्टने कसं मागवायचं हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळतील। भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।